नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिष्टमंडळ वाहतूक पोलीस विभागावर धडकले। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सकाळी 8 ते 10, सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अवजड ट्रेलर कंटेनर वाहतूक बंद। पूर्व विभागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागावर शिवसेनेचा दणका। सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अवजड वाहतूक बंद। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उरण पूर्व विभागातील खोपटा कोपरोली चिरनेर रस्त्यावरील वाहतूक कोंडी संदर्भात आज बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी वाहतूक पोलीस विभाग उरण येथे धडक दिली। पूर्व विभागात सातत्याने होत असलेल्या कोंडीने विद्यार्थी, नोकरदार, कामगार, सर्वसामान्य जनता त्रस्त आहे। यापूर्वी शिवसेनेने वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार बैठक केल्या आहेत, त्याद्वारे काही उपाययोजना करण्याचे सांगितले होते। काही दिवस वाहतूक विभागाने उपाययोजना केली, मात्र पुढे परिस्थिती जैसे थे झाली। याबाबत शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्या कविता रुपेश पाटील यांनी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे यांच्याशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना न केल्यास नाईलाजाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळे आज वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे, संजय पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावली होती। या बैठकीत शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक BN डाकी, पंचायत समिती सदस्य कविता पाटील, तालुका उपसंघटक रुपेश पाटील, माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, वशेणीच्या सरपंच अनामिका म्हात्रे, उपसरपंच गणेश म्हात्रे, कोपरोली शाखा प्रमुख रवींद्र म्हात्रे, अशोक पाटील, संतोष पाटील, नंदन म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत वाहतूक विभागाचे दहिफळे यांनी सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत या विभागातील अवजड ट्रेलर कंटेनर वाहतूक थांबवण्यात येण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले। याशिवाय ठिकठिकाणी वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन दिले जातील। आजच्या बैठकीत वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संतोष ठाकूर यांनी सांगितले। यासाठी JNPT, MMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, RTO, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांसोबत CFS कंटेनर यार्डचे मालक, व्यवस्थापक, पोलीस, वाहतूक पोलीस विभाग अशी संयुक्त बैठकीचे आयोजन करावे अशी सूचना त्यांनी केली। राजकीय पक्ष म्हणून शिवसेना संबंधित सर्व विभागाशी पत्रव्यवहार करेल। वाहतूक पोलीस विभागानेही संबंधितांशी पत्रव्यवहार करून संयुक्त बैठकीचे नियोजन करावे अशी सूचना शिवसेनेचे तालुका संघटक BN डाकी यांनी केली। या संबंधीचे निवेदन शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या कविता पाटील यांनी आजच वाहतूक विभागाला दिले आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खरपाटील, उरण। शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आज या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षासोबत सन्माननीय वाहतूक पोलीसचे अतुल दहिफळे सर, संजय पाटील साहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषभाई ठाकूर, म्हात्रे, पाटील म्हात्रे, आजच्या बैठकीत असा निर्णय होतोय की जी रोजची उरण पूर्व विभागाची ट्रॅफिकची समस्या आहे तर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण वारंवार वाहतूक विभागासाठी आपण संपर्क केला, बैठका घेतल्या, पण आजच्या बैठकीतून असं हे आपण फायनल करतोय की सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान खोपटा पुला पलीकडे जी वाहतूक आहे अवजड वाहनांची ती थांबवण्यात येईल आणि जेणेकरून जनतेला, नागरिकांना एक दिलासा मिळेल। त्याचबरोबर येत्या 8 दिवसामध्ये संबंधित JNPT प्रशासन असेल, सिडको असेल, MMRD असेल, PWD असेल, त्या सर्व आस्थापनांसोबत एक एकत्रित जॉईंट बैठक होईल आणि त्या बैठकीमधून या संपूर्ण वाहतुकीच्या संदर्भातले जे काही विषय आहेत, गैरसोय आहेत, त्या दूर करण्यासाठी पुन्हा याच्या टीमतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच आजच्या मीटिंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने चांगलं सहकार्य करून चांगला निर्णय घेतल्याबद्दल
आमच्या शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीनं संपूर्ण अधिकाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो. जय महाराष्ट्र.